नमस्कार मित्रांनो, एज्युटेक विथ आयुष्य चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, अक्रोड खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार कमी होतो? ए बद्धकोष्ठता, हृदयविकार, सी उच्च रक्तदाब, डी मूतखडा. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे बी हृदयविकार. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, रोज एक कच्चा अंडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए मूतखडा, बी ब्लड प्रेशर, सी किडनी विकार, डी सांधेदुखी. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे बी ब्लड प्रेशर. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कांद्याच्या पातांमुळे कोणता आजार बरा होतो? ए कावीळ, बी डोकेदुखी, सी अशक्तपणा, डी डायबिटीज. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी अशक्तपणा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कशाच्या रसाने पचन सुधारते आणि त्वचा चमकदार होते? ए गाजर, बी टोमॅटो, सी लिंबू, डी अननस. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी लिंबू. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, पार्लेजी बिस्किट चहासोबत खाल्ल्यास कोणता आजार होऊ शकतो? ए ॲसिडिटी, बी कर्करोग, सी हार्ट अटॅक, डी बद्धकोष्ठता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए ॲसिडिटी. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, दूषित पाणी पिल्याने कोणता आजार होऊ शकतो? ए टायफॉइड, बी मूतखडा, सी साखर, डी बद्धकोष्ठता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए टायफॉइड. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक कॅल्शियम कोणत्या पदार्थात आढळते? ए दूध, बी पनीर, सी पालक, डी अंडी. मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे ए दूध. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जास्त लिपस्टिक लावल्याने कोणता धोका होतो? ए त्वचा रोग, बी थंडी ताप, सी तोंड सुजणे, डी कर्करोग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए त्वचा रोग. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, चहामध्ये कढीपत्ता टाकल्यास कोणता फायदा होतो? ए अल्सर कमी होतो, बी हिमोग्लोबिन वाढते, सी कॅन्सरवर प्रभावी, डी पचन सुधारते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी पचन सुधारते. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, मधुमेहासाठी कोणता मासा लाभदायक आहे? ए रावस, बी बोंबील, सी ढोमा, डी मोशी. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ए रावस. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, पोटातील गॅस कमी करण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे? ए पपई, बी सफरचंद, सी अननस, डी कलिंगड. तर मित्रांनो, आपले उत्तर आहे ए पपई. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळाचा रस त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहे? ए लिंबू, बी गाजर, सी टोमॅटो, डी कांदा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए लिंबू. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, लिंबाचा चहा पिण्यामुळे कोणता आजार बरा होतो? ए मूतखडा, बी पचन समस्या, सी हृदयविकार, डी मूळव्याध. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी पचन समस्या.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी कोणते फळ खावे? ए किवी, बी फणस, सी करवंद, डी आंबा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए किवी. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, बकरीचे दूध पिण्यामुळे कोणता अवयव मजबूत होतो? ए हाडे, बी किडनी, सी लिव्हर, डी हृदय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए हाडे. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जगात केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? ए भारत, बी चीन, सी अमेरिका, डी ब्राझील. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए भारत. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने मेंदूचा विकास होतो? ए पालक, बी मेथी, सी सोयाबीन, डी गाजर. जर मित्रांनो तुम्हाला हे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी सोयाबीन. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए पित्त, बी मूतखडा, सी डायबिटीज, डी रक्तदाब. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ए पित्त. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, अद्रकचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? ए केरळ, बी सिक्कीम, सी तमिळनाडू, डी गोवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी सिक्कीम. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जठर निरोगी ठेवण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे? ए सफरचंद, बी आंबा, सी कलिंगड, डी चिक्कू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए सफरचंद. मित्रांनो, आपला पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, हातापायाला मुंग्या येत असतील तर कोणता पदार्थ उपयुक्त ठरतो? ए दूध, बी अंडी, सी पनीर, डी चिकन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी अंडी. तर मित्रांनो, आपला पुढचा शेवटचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरात आयुष्यभर किती दात येतात? ए 32, बी 52, सी 80, डी 56. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.